नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रिसेंटलीच केंद्र शासनाने संसदेच्या अधिवेशनाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ते म्हणजे संसदेचे जे कामकाज असतं त्यामध्ये एक प्रश्न तास असतो सुरुवातीलाच, तर तो प्रश्न तासच रद्द केलेला आहे या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनासाठी। जे या वर्षीचं पावसाळी अधिवेशन आहे आपल्या संसदेचं ते 14 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि हा सुरू होण्याआधीच केंद्र शासनाने जेव्हा असा निर्णय घेतलाय तर आता सगळ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून त्यावर विरोध दर्शवला जातोय आणि तो पण असा कठोर विरोध दर्शवला जातोय, टीका केल्या जातात। त्यांच्या म्हणण्यानुसार प्रश्नतास रद्द करणं म्हणजे हे लोकशाहीचा खून आहे, मर्डर ऑफ डेमोक्रेसी असा उल्लेख केला जातोय। मग नक्की हा जो निर्णय आहे केंद्र शासनाने घेतलेला प्रश्नतास रद्द करण्याचा, नुसता प्रश्नतासच रद्द केलेला नाहीये तर जे 0 किंवा 0 काळ असतो प्रश्न तासानंतर तो सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे। मग केंद्र शासनाचा हा निर्णय लोकशाहीच्या विरोधात आहे का हा प्रश्न निर्माण होतो आणि असाच प्रश्न आता देशातले सगळे विरोधी पक्षाचे सदस्य करतात, विरोधी पक्षाचे नेते करतात। मग आपल्याला सुद्धा समजून घेतलं पाहिजे की एवढं प्रश्न तासाला का महत्त्व आहे आणि जर महत्त्व आहे तर प्रश्न तासामध्ये नक्की काय केलं जातं ते पण तर आपल्याला माहिती पाहिजे। आणि बघा हा एकदम इसेन्स आहे, जे संसदीय कामकाजाची जी साधनं आहेत ना ते म्हणू शकता तुम्ही आपल्या राज्यघटनेचा इसेन्स आहे। पूर्ण संसदेमध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे, म्हणजे अगदी बैठक बसल्यापासून दिवसाची सुरुवात कशा प्रकारे झाली पाहिजे आणि दिवसाचा शेवट कशा प्रकारे झाला पाहिजे ना, हे आपल्या संविधानामध्ये दिलेलं आहे। मग त्यामध्ये कुठेही जर चेंज केला जातोय तर नक्कीच इथे संविधानाच्या विरोधात काम होतंय ना, मग त्याचा इफेक्ट हा पडणारच आहे, राईट। मग आता आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये पूर्ण डिटेलमध्ये या टॉपिकचा अभ्यास करायचा आहे। पॉलिटी मधला एक महत्त्वाचा टॉपिक आपल्याला या लेक्चरमध्ये डिस्कस करायचा आहे, तर थोडंसं लक्ष देऊन बघा। आयोगाने बऱ्याच वेळेला या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत, परीक्षेला तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरू शकतो। मग आता लेक्चरमध्ये आपण काय काय अभ्यास करणार आहोत एकदा अजेंडा बघून घेऊया। एकतर चर्चेत आलेला आहे हा विषय, कारण की आपल्या सरकारने प्रश्न तासच रद्द केलेला आहे, त्यामुळे आपल्याला डिस्कस करावंच लागणार आहे की प्रश्न तास रद्द करण्यामागचं सरकारला काहीतरी रिझन द्यावं लागणार आहे ना। मग हे काय रिझन दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत। प्रश्न तासाला एवढं इम्पॉर्टन्स का आहे की त्यामुळे विरोधी पक्षाचे नेते याला एवढा विरोध किंवा जो आउटरेज आहे तो त्यांचा बाहेर आलेला आहे। आणि तसंच आता आपण संसदेच्या कामकाजाबद्दल थोडीशी माहिती घेतोय, तर त्याबद्दल पूर्णच माहिती घ्यायला पाहिजे आपल्याला लेक्चरला। मग संसदेच्या कामकाजाची जी साधनं आहेत, जी डिव्हाइसेस आहेत, जी परीक्षेला नेहमीच विचारली जातात, त्यांचा अभ्यास सुद्धा आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत। ओके, तर नीट लक्ष देऊन लेक्चर बघा, खूप महत्त्वाचं आहे। या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तसंच तुम्ही ऑडिओ लेक्चर्स डाउनलोड करू शकता। आणि तसंच महत्त्वाचं रिमाइंडर आहे तुमच्यासाठी, राज्यसेवा 2021 या बॅचचे ऍडमिशन सुरू झालेले आहेत। तुम्ही जर राज्यसेवेसाठी प्रिपरेशन करताय आणि ऍडमिशन घ्यायचंय तर नक्की या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता। ओके, मग आता लगेचच सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। न्यूजमध्ये बऱ्याच दिवसांपासून तुम्ही बघतच असाल, न्यूजपेपरला भरपूर वेळा न्यूज येतात वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये। एकीकडून सरकार काहीतरी म्हणतंय, एकीकडून BJP पार्टी काहीतरी म्हणते, दुसरीकडून काँग्रेसचे काही म्हणतात, विरोधी पार्टीचे जे नेते आहेत ते काही ना काहीतरी म्हणतात प्रश्नतास रद्द केल्याबद्दल। तर आता जे सस्पेन्शन ऑफ क्वेश्चन आवर आहे त्यामुळे एक राग दर्शवला जातोय सरकारच्या विरोधात। इथे तर काँग्रेस नेत्यांनी तर म्हटलेलंच आहे की हे मर्डर आहे लोकशाहीचं। ओके, आणि पण त्यावरच ना BJPने अजून त्यात सांगितलं की इथे आता म्हटलं जाते की लोकशाहीचा मर्डर आहे किंवा आपल्या संविधानाच्या इसेन्सच्या विरोधात आहेत या गोष्टी, पण तिथेच BJPने असं सुद्धा स्टेटमेंट केलेलं आहे की नॉट द फर्स्ट टाइम क्वेश्चन आर इज बीइंग सस्पेंडेड, म्हणजे पहिल्यांदा असं होत नाहीये की प्रश्नतास रद्द केलेला आहे। या आधी सुद्धा प्रश्नतास रद्द केलाय। जर आपण बघितलं तर 1962, 1975, 1976 नंतर 1991, 2004 आणि 2009 मध्ये प्रश्नतास काही ना काहीतरी कारणांनी रद्द केलेले। तर हे एक महत्त्वाचं त्यांनी रिझन समोर ठेवलं की आम्ही प्रश्नतास रद्द करू शकतो। पण या वेळेला जे प्रश्नतास रद्द करण्यात आलंय तर त्याचं कारण सरकारने सांगितलेलं आहे ते म्हणजे कोरोना पॅन्डेमिक। कोरोना पॅन्डेमिक मधल्या देशामधली बरीचशी जी कामं आहेत ती खूप स्लो होत आहेत।
मग आता जास्तीत जास्त फास्ट आपल्या संसदेमध्ये सुद्धा काम झालं पाहिजे, त्यामुळे जो सुरुवातीचा प्रश्न तास आहे तो रद्द करण्यात यावा असं आपलं गव्हर्नमेंट म्हणतोय. म्हणजे आता इथे रिझन काय दिले, कोरोना पॅन्डेमिक. जर आपण 1975 आणि 1976चं बघितलं ना, तुम्हाला पण माहिती आहे हा कालखंड कोणता कालखंड होता, तर नॅशनल एमर्जन्सीचा. तर नॅशनल एमर्जन्सीच्या कालखंडामध्ये त्यावेळेला प्रश्नतास रद्द करण्यात आलेलं. पण आता जेव्हा हा प्रश्नतास रद्द करण्यात येणार आहे ना, तर तो रेग्युलर सेशन आहे, तर त्या रेग्युलर सेशनमध्ये रद्द करण्यात येणार आहे आणि म्हणूनच याला एवढा विरोध दर्शवला जातोय. ओके, मग आता तर तुम्हाला समजलंच आहे की का प्रश्नतासाला विरोध दर्शवला जातोय. आणि जेव्हापासून आपलं संविधान अस्तित्वात आलंय, संसदेची कामकाज केले जात आहेत, तेव्हापासून जे विरोधी पक्षाचे सदस्य आहेत ना, त्यांनी या प्रश्नतासाचा पूर्ण उपयोग करून घेतलेला आहे. प्रश्नतासामध्ये काय केलं जातं, तर जे मंत्री असतात, मंत्रिमंडळामध्ये मंत्री किंवा सरकारचे जे सदस्य असतात ना, त्यांना प्रश्न विचारले जातात इतर सदस्यांकडून, किंवा तुम्ही म्हणू शकता खाजगी सदस्यांकडून प्रश्न विचारले जातात. आणि या तासामध्ये त्या प्रश्नांना उत्तर सरकारी नेत्यांना, सरकारी मंत्र्यांना द्यावंच लागतं. म्हणजे सरकारच्या धोरणांवर टीका करण्यापासून, किंवा सरकारच्या धोरणांवर काही प्रश्न जर असतील, किंवा सार्वजनिक कोणत्या हिताचे प्रश्न असतील, तर त्या प्रश्न हे मांडले जातात प्रश्न तासामध्ये. ओके, त्यामुळे या प्रश्न तासाला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता आपण संसदेमध्ये पूर्ण जे कामकाज आहे ते कशा पद्धतीने चालतं ते बघूया. एकतर आपल्याला आधी माहिती असलं पाहिजे की संसदेचं जे अधिवेशन आहे ते आपल्याकडे वर्षातून 3 वेळा भरतं. एक असतं पावसाळी अधिवेशन, दुसरं असतं ते म्हणजे हिवाळी अधिवेशन, आणि तिसरं आपल्याकडे आहे ते म्हणजे बजेटरी अधिवेशन किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन. तसं तर आपल्या संविधानामध्ये फक्त 2च अधिवेशनं झाली पाहिजेत, म्हणजे 6 महिन्यांच्या गॅपने सेशन्स भरले पाहिजेत संसदेचे असं सांगितलेले आहेत. पण आपल्या संसदेचे किती अधिवेशन होतात, वर्षातून 3 वेळा. इथून तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की संसदेचे अधिवेशन कोण बोलवतं. ओके, याची घोषणा जी आहे ते कोण करतं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता इथे तुम्हाला हा डायग्राम दिसतच असेल, या डायग्राममध्ये की आपल्या संसदेचं कामकाज कसं ठरवून दिलेलं आहे. कसं ठरवलेलं आहे बघा, तर जो 11 ते 12चा तास असतो, म्हणजे पहिला जो 1 तास असतो तो असतो प्रश्नोत्तराचा तास, किंवाच याला तुम्ही म्हणू शकता क्वेश्चन आर. यामध्ये भरपूर प्रश्न विचारले जातात सदस्यांकडून मंत्र्यांना. त्यानंतर पुढचा 1 तास असतो तो म्हणजे 0 प्रहर, म्हणजेच याला म्हणतो आपण 0 आर. आणि त्यानंतर रिसेस असतं. आता 0 आर किंवा 0 प्रहर कधी येतं ना, यावर आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. तर तिथे तुम्हाला ऑप्शन येऊ शकतं की सभागृहाचं नियमित कामकाज कंप्लीट झाल्यानंतर की त्याच्या आधी. तर बघा, जसं 0 आरचा कालखंड कोणता आहे, काळ कोणता आहे, प्रश्न तास. आणि तसंच सभागृहाचं जे नियमित कामकाज सुरू होतं त्याच्या आधीचा जो काळ असतो त्याला म्हटलं जातं 0 प्रहर. यालाच तुम्ही म्हणू शकता सभागृहाचं नियमित कामकाज म्हणजेच रेग्युलर बिझनेस. भरपूर वेळा तुम्ही ऐकत असाल रेग्युलर बिझनेस संसदेचं कामकाज सुरू असताना. या रेग्युलर बिझनेसमध्ये काय, तर धोरणांची अंमलबजावणी असणं, किंवा कायदा तयार करण्याचा प्रस्ताव मांडण्याची जी कामं आहेत ती कधी होतात, या टाइम पिरियडमध्ये 2 PM पासून तर ते 5 PM पर्यंत किंवा 6 PM पर्यंत. 5 PM ला राज्यसभेची सुट्टी होते, 6 PM ला म्हणजे 6 वाजता लोकसभेची सुट्टी होते. म्हणजेच लोकसभा राज्यसभेपेक्षा 1 तास जास्त काम करते. तर या पिरियडमध्ये काय असतं, सभागृहाचं जे महत्त्वाची जी कामं असतात ती या पिरियडमध्ये होतात. पण त्याच्या आधी असतो प्रश्नोत्तराचा तास, त्याच्यानंतर 1 तास असतो तो म्हणजे 0 प्रहर. ओके, मग यामध्ये संसदेचं कामकाज यालाच काय आपण म्हणतो, तर संसदीय कामकाजाची साधनं. काय म्हणतो, संसदीय कामकाजाची साधने किंवा डिव्हायसेस खूप महत्वाचे आहेत. त्याचमध्ये आहे प्रश्नोत्तराचा तास, 0 प्रहर, प्रस्ताव म्हणजे त्याला मोशन म्हणतो आपण, अर्ध्या तासाची चर्चा, अल्पकालिक चर्चा, औचित्य प्रश्न, विशेष उल्लेख आणि अधिनियम. तर एक एक करून आपण प्रत्येक जे डिव्हाइस आहे, प्रत्येक जे साधन आहे ते नीट समजून घेऊया. ओके, मग पहिलाच असतो ते म्हणजे प्रश्नोत्तराचा तास. प्रश्नोत्तराचा तासाबद्दल जे काही डिसिजन आहे ते सगळं संसदीय नियमानुसार होतात. आणि आता जेव्हा हा प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यात आलेला आहे ना, तर हा रद्द करण्याचा अधिकार कोणाला असतो, अंतिम अधिकार
तर हा असतो राज्यसभा आणि लोकसभेचे जे पीठासीन अधिकारी असतात त्यांना. म्हणजेच लोकसभेचे सभापती आणि राज्यसभेचे अध्यक्ष यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत. म्हणजे यांच्यासमोर प्रस्ताव मांडला जाईल किंवा यांना रिक्वेस्ट केली जाईल की प्रश्नोत्तराचा तास रद्द करायचा आहे. ऑब्व्हियसली शासनाकडून ही रिक्वेस्ट केली जाते आणि त्यानंतर राज्यसभा आणि लोकसभेचे जे पीठासीन अधिकारी आहेत ते प्रश्नोत्तराचा तास रद्द करू शकतात. म्हणजे आता जेव्हा हा तास रद्द करण्यात आलेला आहे तर यामध्ये फायनल डिसिजन कोणाचं होतं? राज्यसभा आणि लोकसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांचं. राईट. आता मग जेव्हा प्रश्नोत्तराचा तास घेतला जातोय, हा जो त्रास आहे त्याची फ्रिक्वेन्सी कशी असते, की एखाद्या दिवशीच हा तास असतो की रोज असतो? तर बघा, ज्या वेळेला संसदेचं अधिवेशन सुरू असतं त्यावेळेला रोज म्हणजे प्रत्येक बैठकीच्या सुरुवातीला हा तास कंडक्ट केला जातो. पण असे काही एक्सेप्शन आहेत की ज्या वेळेला हा तास नसतो किंवा कंडक्ट केला जात नाही. असे हे 2 एक्सेप्शन्स आहेत. एक म्हणजे जेव्हा राष्ट्रपती दोन्ही सभागृहांच्या खासदारांना किंवा मेंबर ऑफ पार्लिमेंट्सना संबोधित करतात. आता हे ना राष्ट्रपती कधी कधी करतात जेव्हा लोकसभेची पहिली बैठक असते. आपल्या ज्या सार्वत्रिक निवडणुका होतात बघा, त्यावेळेला लोकसभेची पहिली बैठक बसते. मग त्यावेळेला राष्ट्रपती सभागृहांच्या एमपीजना संबोधित करतात आणि ज्या वेळेला वर्षातलं जे पहिलं अधिवेशन असतं त्यावेळेला राष्ट्रपती एमपीजना संबोधित करतात. मग या वेळेला जेव्हा राष्ट्रपती सभागृहांच्या एमपीजना संबोधित करतात आणि तसंच वित्त मंत्री ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर करतात तेव्हा प्रश्न तास घेतला जात नाही. ओके, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. खूप लहान लहान गोष्टी आहेत, एकदम सोप्या आहेत, पण परीक्षेला जर विचारलं तर त्याचं आन्सर तुम्हाला आलं पाहिजे. ओके, मग इथे आता तुम्हाला समजलंच असेल प्रश्नोत्तराचा तास कधी असतो. तर सभागृहाच्या प्रत्येक बैठकीचा पहिला तास हा प्रश्न विचारणं आणि उत्तर देणं यासाठी अवेलेबल केलेला आहे. पण आता जेव्हा ही प्रश्न विचारली जातात ना तर या प्रश्नांची 3 प्रकारांमध्ये विभागणी केली गेली आहे. 3 प्रकार कोणते आहेत यात? तर तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न आणि अल्पसूचना प्रश्न. हे 3ही वेगवेगळे प्रकार आहेत. 3 वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्याचे आन्सर देण्याचे जे फॉर्मॅट आहेत ना, मंत्र्यांकडून जे आन्सर दिले जातात ते वेगळे आहेत. मग त्यावरून असे ह्या प्रश्नांचे तुम्ही म्हणू शकता विभाजन केलेले आहे. तारांकित प्रश्न म्हणजेच काय, की या प्रश्नाच्या सुरुवातीला असं स्टार म्हणजे एक्स्टॅरिस्टचं चिन्ह असतं आणि महत्वाचं म्हणजे या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ना ती मंत्र्यांना ओरली द्यावी लागतात. म्हणजे ही उत्तरं असतात तोंडी उत्तरं. तर इथे लक्षात ठेवायचंय, तारांकित प्रश्नांची उत्तरं कशी दिल्या जातात मंत्र्यांकडून? तोंडी उत्तरं दिली जातात. आणि ज्या प्रश्नांमधून पुरवणी प्रश्न उद्भवू शकतात, पुरवणी प्रश्न म्हणजेच काय, तर सप्लिमेंटरी क्वेश्चन्स. ओके, म्हणजे एखाद्या प्रश्नाला अजून एखादा जोड प्रश्न निघाला तर तो विचारला जाऊ शकतो, अशा प्रश्नांना म्हटलं जातं तारांकित प्रश्न. ओके, तर असे असतात हे तारांकित प्रश्न. आता अतारांकित प्रश्न काय असतात? अतारांकित किंवा अनस्टार्ड म्हणजे ज्यांना स्टार नसतो ते असतात अतारांकित प्रश्न. या प्रश्नांची उत्तरं मंत्र्यांना लेखी स्वरूपात म्हणजे रायटिंग मध्ये द्यावी लागतात. आता ऑब्व्हियस एक गोष्ट आहे, जर रायटिंग मध्ये देत असेल कोणी आन्सर तर त्याला पुरवणी प्रश्न कसा काय निर्माण होईल ना. म्हणजेच अतारांकित प्रश्नांना जे सप्लिमेंटरी क्वेश्चन्स आहेत ते तयार होत नाहीत. ओके, म्हणजेच इथे एकतर त्यांना रायटिंग मध्ये आन्सर द्यावं लागतं, याला सप्लिमेंटरी क्वेश्चन्स नसतात. तसंच नंतर आहे ते म्हणजे अल्पसूचना प्रश्न किंवा शॉर्ट नोटीस क्वेश्चन असं आपण म्हणू शकतो. तर इथे पीठासीन अधिकाऱ्याच्या आणि त्या संबंधित मंत्र्याच्या संमतीने एखादा समजा सार्वजनिक महत्वाच्या मुद्द्याशी संबंधित प्रश्न जर असेल तर तो अल्पसूचना प्रश्न म्हणून विचारला जातो. आणि हा प्रश्न जो आहे तो 10 दिवसांपेक्षा कमी सूचना देऊन म्हणजे कमी दिवसांची सूचना देऊन विचारण्यात येतो, म्हणून त्याला म्हटलं जातं अल्पसूचना प्रश्न. ओके, तर इथे त्या प्रश्नोत्तराचा तास जेव्हा घेतला जातो तर 3 प्रकारचे प्रश्न विचारले जातात: तारांकित प्रश्न, अतारांकित प्रश्न आणि अल्पसूचना प्रश्न. ओके, प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर येतो तो म्हणजे 0 प्रहर किंवा 0 आर. 0 प्रहर ना पूर्वी आपल्या संविधानामध्ये नव्हतं, 1962 पासून अस्तित्वात आलंय. म्हणजे आपल्या देशातल्या संसदेच्या सदस्यांनी 0 प्रहर एक नवीन संकल्पना शोधून काढलेली आहे. तुम्हाला ना परीक्षेला आयोग असा पण प्रश्न विचारू शकतो की 0 प्रहर
हा जो कॉन्सेप्ट आहे तो या संविधानावरून घेतलेला आहे किंवा या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेला आहे. तर ते विधान ना चुकीचं असणार आहे, कारण की हा पूर्णपणे नवीन फॉर्मॅट आहे. 1962 मध्ये आपण स्वीकारलेला हा काळ असा असतो, शून्य प्रहरामध्ये अजिबात कोणतीही सूचना न देता, म्हणजे पूर्व सूचना न देता जे मुद्दे उपस्थित केले जातात, जे प्रश्न विचारले जातात ते कधी विचारले जातात, तर शून्य प्रहरामध्ये. ओके, म्हणजे प्रश्न काळ जसा संपतो तसाच लगेचच शून्य काळाला सुरुवात होते. त्यानंतर येतं शून्य काळ संपल्यानंतर ते म्हणजे प्रस्ताव. प्रस्तावला तुम्ही इथे म्हणू शकता मोशन. आता प्रस्ताव म्हणजे काय, तर प्रस्ताव ही एखाद्या सदस्याने फॉर्मल प्रपोजल जेव्हा केलं जातं, प्रपोजल म्हणजेच आपण म्हणतो ना त्याला प्रस्ताव, त्यामध्ये सुद्धा 3 प्रकार असतात, महत्वपूर्ण प्रस्ताव, पर्यायी प्रस्ताव आणि पूरक प्रस्ताव. महत्वपूर्ण म्हणजेच सबस्टेंटिव्ह मोशन. महत्वपूर्ण प्रस्ताव हे असे असतात जे सभागृहाच्या संमतीसाठी म्हणजेच त्यांच्या मतदानासाठी सादर करण्यात आलेला एखादा सेल्फ कंटेंट किंवा एखाद्या इंडिपेंडंट विषयावर पुढे करण्यात आलेला किंवा मांडण्यात आलेला हा प्रस्ताव असतो. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता जर राष्ट्रपतीच्या महाभियोगाबद्दलचा प्रस्ताव असू शकतो, इलेक्शन कमिशनला पदावरून दूर करण्यासाठीचा प्रस्ताव असू शकतो. म्हणजेच हे एक इंडिपेंडंट प्रस्ताव असतात, कोणत्या एखाद्या प्रश्नावर निघून आलेला, एखाद्या प्रस्तावावर निघून आलेला हा प्रस्ताव नसतो. ठीक आहे. त्यानंतर असतो पर्यायी प्रस्ताव. पर्यायी प्रस्ताव म्हणजेच काय, आता महत्वपूर्ण प्रस्ताव यालाच तुम्ही मूळ प्रस्ताव सुद्धा म्हणू शकता. मग मूळ प्रस्तावाच्या जागी मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला म्हटलं जातं पर्यायी प्रस्ताव. म्हणजे एखादं धोरण किंवा एखादी परिस्थिती नव्याने विचारात घेण्यासाठी तो मांडलेला असतो. ओके, म्हणजे ऑलरेडी एखादं धोरण आहे, राईट, आपल्याकडे ऑलरेडी एखादा सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टवरच पुढे काहीतरी नवीन धोरण सादर करायचंय म्हणून तो प्रस्ताव मांडला जातो. त्यानंतर येतं ते म्हणजे सबसिडियरी मोशन. म्हणजेच काय, तर पूरक प्रस्ताव. पूरक प्रस्ताव म्हणजे हा एक असा प्रस्ताव असतो जो एखाद्या प्रस्तावावर आधारलेला असतो किंवा त्याच्याशी संबंधित असतो. ओके, म्हणजे समजा एखादा महत्वपूर्ण प्रस्ताव आहे, त्या प्रस्तावावर आधारितच एखादा प्रस्ताव मांडला गेला तर त्याला आपण म्हणू शकतो पूरक प्रस्ताव. ओके, म्हणजेच या प्रस्तावाला वेगळा असा काही स्वतंत्र अर्थ नसतो, तो मूळ प्रस्तावाचा संदर्भ दिल्याशिवाय, म्हणजे त्याला ऑलरेडी एखादा मूळ प्रस्तावाचा विषय असला पाहिजे आणि त्या विषयाला जोडूनच हा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. ओके, तर असे हे 3 प्रकारचे प्रस्ताव आपल्या संसदेमध्ये मांडले जातात. त्यानंतर येतं ते म्हणजे अर्ध्या तासाची चर्चा. बरं, आता ही अर्ध्या तासाची चर्चा काय आहे, काय आपल्या संसदेमध्ये असते अर्धा तास, 1 तास, तर हे सगळे ना संसदेची कामं नीट होण्यासाठीच पूर्णपणे प्रिपरेशन केलेलं आहे. मग आता अर्ध्या तासाची चर्चा काय असते बरं, तर प्रश्नांच्या उत्तरातून निर्माण झालेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी पीठासीन अधिकारी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, तर हे 3 दिवस तुम्हाला लक्षात ठेवायचे. जे प्रश्न आहेत तर प्रश्नांच्या उत्तरातून सुद्धा काही मुद्दे निर्माण होतात. मग आता हे मुद्दे जे आहेत निघालेले त्याच्यावर डिरेक्टली तेव्हाच चर्चा होते का, नाही, तर जे पीठासीन अधिकारी आहेत ते सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवसांसाठी अर्ध्या तासाची चर्चेला संमती देऊ शकतात त्या स्पेसिफिक मुद्द्यांसाठी. ओके, आणि हे जे मुद्दे असतात त्यासाठी प्रस्तावाची किंवा मतदानाची आवश्यकता नसते, नॉर्मल मुद्दा निघून आलेला आहे त्यावर फक्त चर्चा करायची असते. ओके, त्यानंतर येतं ते म्हणजे अल्पकालिक चर्चा. अल्पकालिक चर्चेला ना 2 hours डिस्कशन किंवा 2 तासांची चर्चा सुद्धा म्हटलं जातं. आता बरं, अल्पकालिक चर्चा म्हणजे काय, तर समजा कोणत्याही तातडीच्या सार्वजनिक मुद्द्यावर पीठासीन अधिकारी चर्चा करण्यासाठी 2 तासाचा कालावधी देतो. म्हणजे समजा एखाद्या सदस्याने सार्वजनिक मुद्द्यावर काहीतरी तातडीचा मुद्दा असेल, तो जर त्याला संसदेमध्ये मांडायचा असेल, ओके, मग त्या विषयावर किंवा त्या मुद्द्यावर डिस्कशन करण्यासाठी पीठासीन अधिकारी आठवड्यातले 2 दिवस देऊ शकतो, पण त्या 2 दिवसातले सुद्धा फक्त 2च तास देऊ शकतो. एका दिवसाचा 2 तास म्हणजे टोटल 4 तास आठवड्यातले असं म्हणू शकता. एवढं कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालेल, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी सांगते. तर एका दिवसासाठी 2 तासांची चर्चा दिली पाहिजे असा हा अल्पकालिक चर्चा वेळ असतो. त्यानंतर येतं ते म्हणजे औचित्य प्रश्न. मग आता औचित्य प्रश्न म्हणजे काय, औचित्य प्रश्नाला तुम्ही बऱ्याच वेळेला असं सुद्धा ऐकलं असेल, पॉइंट ऑफ ऑर्डर.
औचित्य प्रश्न, जर सभागृहाचे कामकाज सामान्य नियमांचे पालन न करता चालवले जात असेल तर एखादा सदस्य औचित्य प्रश्नाच्या माध्यमातून सभागृहाचे लक्ष आकर्षण्याचा प्रयत्न करतं. बघा, जेव्हा ना संसदेमध्ये काम सुरू असतं ना, तर असं नाहीये की सरकार पाहिजे तसं काम करू शकतो. विरोधी पक्षाला बरेचसे असे इन्स्ट्रुमेंट्स दिलेले आहेत, असे डिव्हाइसेस दिलेले आहेत की ज्यामुळे सरकार कोणत्याही प्रकारे काम करतोय ना, तर त्यांना थोडंसं त्यांच्यावर लगाम ठेवण्याचं काम आपल्या विरोधी पक्षांना दिलेलं आहे आपल्या देशातल्या. जसं सुरुवातीचाच प्रश्न तास आहे, ज्याच्यावरून आता एवढा गोंधळ उडालेला आहे, राईट. त्याप्रमाणेच औचित्य प्रश्न असेल. जर समजा संसदेमध्ये काहीतरी सभागृहामध्ये कामकाज सुरू आहे, पण नियम जे आहेत, आता जे सभागृहाचे नियम आहेत ना, ते अधिवेशनाच्या सुरुवातीलाच ठरवले जातात सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांकडून. जर त्या नियमांनुसार काम चालत नसेल तर एखादा सदस्य लक्ष वेधू शकतो औचित्य प्रश्नाने की बाबा जे काम आहे ते सामान्य नियमांनुसार चालत नाहीये, त्याचं पालन नीट केलं पाहिजे. त्यानंतर आहे नियम 377 अंतर्गत नोटीस. आता हे नियम 377 काय, तर हा सभागृहाचा नियम 377 आहे. तुम्ही जो विचार करताय तो 377 नाहीये. तर आता जो नियम 377 अंतर्गतची जी नोटीस आहे ना, ती राज्यसभेमध्ये त्याला विशेष उल्लेख किंवा तुम्ही म्हणू शकता स्पेशल मेन्शन म्हणून सुद्धा बोललं जातं. मग आता यामध्ये काय केलं जातं, जर समजा कोणत्याही सदस्याला सभागृहासमोर असा कोणता मुद्दा आणायचा आहे जो औचित्य प्रश्न नाहीये किंवा जो प्रश्न काळामध्ये घेतलेला नाहीये, अल्पसूचना प्रश्नामध्ये घेतलेला नाहीये किंवा या सगळ्या अंतर्गत तो मांडताच येत नाहीये, तर मग हा प्रश्न विशेष उल्लेख म्हणून मांडता येतो. लोकसभेमध्ये तो नियम 377 अंतर्गतली नोटीस असते, तर राज्यसभेमध्ये तो विशेष उल्लेख म्हणून आणता येतो. ओके, तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता यावर सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता पूर्ण डिसिजन आलेला नाहीये, पूर्ण फायनल डिसिजन आपल्याला 14 सप्टेंबर पर्यंत तर समजेलच. तर असं सुद्धा म्हटलं जातंय जे विशेष उल्लेख प्रश्न आहेत ना, ते सुद्धा पावसाळी अधिवेशनामध्ये म्हणजे जे आता 14 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये घेतले जाणार नाहीत. ओके, त्यानंतर फायनल येतं ते म्हणजे रिझोल्युशन किंवा अधिनियम. रिझोल्युशन काय असतं, तर अधिनियम हा सभागृहाची संमती मिळवण्यासाठी मांडण्यात आलेला एक स्वयंवर्णित स्वतंत्र असा प्रस्ताव असतो. म्हणजे हा बाकीच्या प्रस्तावांमध्ये मोशन्समध्ये नाहीयेत, हे रिझोल्युशन असतं ते फक्त सभागृहाची संमती मिळवण्यासाठी मांडण्यात आलेला असतो. मग आता यामध्ये काय केलं जातं, तर चर्चा फक्त त्यातल्या मुद्द्यांशी निगडीतच, म्हणजे अधिनियमामध्ये जे मुद्दे दिलेले असतात त्याच मुद्द्यांशी निगडीत असू शकतात. आणि एकदा अधिनियम मांडला किंवा बदल सुचवला तर सभागृहाच्या संमती विना तो मागे घेता येत नाही. ओके, म्हणजे तो अधिनियमाचे सुद्धा 3 प्रकार असतात, सरकारी अधिनियम, खाजगी अधिनियम आणि वैधानिक अधिनियम. सरकारी अधिनियम म्हणजे सरकारी मंत्र्याकडून मांडला जातो, खाजगी अधिनियम म्हणजे प्रायव्हेट मेंबरकडून मांडला जातो आणि स्टॅट्युटरी रिझोल्युशन म्हणजे हा अधिनियम मंत्र्यांमार्फत सुद्धा मांडला जातो, तसंच इतर जे खाजगी सदस्य असतात त्यांच्याकडून सुद्धा मांडला जातो. फक्त हे जे रिझोल्युशन आहे ते घटनेच्या किंवा एखाद्या संसदीय कामकाजांच्या तरतुदीशी संबंधित असतो, त्यामुळे त्याला वैधानिक अधिनियम म्हणतात. आता इथे तुम्ही म्हणाल मॅम अधिनियम रिझोल्युशन तर प्रस्तावासारखंच वाटतंय, मोशन सारखंच वाटतंय, इथे सुद्धा संमती लागते संसदेची. तर इथे ना एक मोठा फरक आहे अधिनियम आणि प्रस्तावामध्ये. सर्व अधिनियम तुम्ही म्हणू शकता एक प्रकारे महत्त्वपूर्ण प्रस्ताव असतात. आपण बघितलं ना प्रस्तावांचे 3 प्रकार, त्यामध्ये जे पहिलाच प्रकार होता सबस्टेन्सिव्ह मोशन, म्हणजेच प्रत्येक अधिनियम तुम्ही म्हणू शकता हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव या गटामध्येच येतो. आणि अधिनियम हा प्रस्तावाचा एक वेगळा विशेष प्रकार आहे, त्याच्यासाठी एक वेगळा टाइम दिलेला आहे शेवटचा. ओके, पण इथे जर फरक आपण बघितला तर जे सगळे प्रस्ताव आहेत ना ते सभागृहामध्ये मतदानासाठी टाकले जातात. जे कोणते प्रस्ताव मांडले जातील ते सगळे मतदानासाठी टाकले जातात, पण सगळेच अधिनियम हे मतदानासाठी टाकले जात नाही. तर हा महत्त्वाचा फरक आहे मोशन मधला आणि रिझोल्युशन मधला. ओके, म्हणजेच प्रस्तावामधला आणि अधिनियमामधला, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ओके, मग आता इथे आपण पूर्णपणे लेक्चरमध्ये संसदेच्या जे कामकाजाची साधनं आहेत त्यांचा डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. जे महत्त्वाचे कामकाज आहेत, जी साधनं आहेत ती आपण लेक्चरमध्ये बघितलेली आहेत. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल. पण आता जो संसदेने हा निर्णय घेतलेला आहे सस्पेन्शन ऑफ क्वेश्चन आवर,
पावसाळी अधिवेशनासाठी जरी केंद्र सरकारने इथे सांगितलं असेल रिझन कोरोना पॅन्डेमिकचं, तरी सुद्धा मला तरी वाटतं की हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो आपल्या संविधानाच्या इसेन्सच्या थोडासा विरोधातच आहे, लोकशाहीच्या विरोधातच आहेत. कारण की क्वेश्चन आर एक असा आर असतो की त्यामध्ये जे विरोधी पक्षातले सदस्य असतात एक प्रकारे त्यांना कंट्रोल मिळतो थोडाफार तरी केंद्रातल्या सदस्यांवर. बघा, जर आपण बघायला गेलो तर संसदेमध्ये आता जेव्हा केंद्र सरकार स्थापन होतं त्यावेळेला ऑब्व्हियस एक गोष्ट आहे की संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये, स्पेसिफिकली आपण म्हणू शकतो लोकसभेमध्ये सरकारमधलीच लोक जास्त असतात ना सभागृहामध्ये, त्यामुळे एक त्यांना तुम्ही म्हणू शकता चांगली बाजू मिळते, एक स्ट्रॉंग बाजू मिळते कोणत्याही डिसिजन घेण्याची. पण मग फक्त हे अशी काही डिव्हाइसेस आहेत की ज्यामुळे विरोधी पक्षाचे जे सदस्य आहेत ते सरकारवर नियंत्रण ठेवू शकतात. जसं त्यामध्ये अविश्वासाचा ठराव आहे, राईट. अविश्वासाचा ठराव सुद्धा एक साधनच आहे ना की ज्यामुळे केंद्र सरकारवर नियंत्रण ठेवता येतं. मग इथे ज्या वेळेला प्रश्नोत्तराचा तासच राहणार नाही, क्वेश्चन आरच राहणार नाही, मग त्यावेळेला आपली जी शासन पद्धती आहे ती आपण म्हणतो जबाबदार शासन पद्धती आहे, राईट. मग ही शासन पद्धती जबाबदार शासन पद्धती राहणार आहे का? मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला उत्तरदायी राहणार आहे का जर प्रश्नोत्तराचा तासच काढून टाकला तर? मग हे तर महत्त्वाचे इसेन्स आहेत ना आपल्या राज्यघटनेतले, आपल्या संविधानातले. मग आपण इथे म्हणू शकतो की जो निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र सरकारकडून तो काहीतरी प्रमाणामध्ये आपल्या संविधानाच्या, लोकशाहीच्या विरोधातच जातोय. तुम्हाला काय वाटतं केंद्र सरकारच्या या डिसिजन बाबत ना, ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.